नमस्कार, मंगल रेसिपीज मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। आजची रेसिपी आहे वांग्याची भाजी। एकदम झटपट पद्धतीने वांग्याची भाजी आणि खूप चविष्टही बनवून तयार होते। चला तर रेसिपी बघूयात। वांग्याची भाजी बनवण्यासाठी ते वांगे घेतले आहेत। वांग्याचे काटे काढून घ्यायचे आणि वांगे कट करून घ्यायचे आहेत। तर अशा प्रकारे वांगे 4 भागामध्ये कट करून घेतलेले आहेत। सर्व वांगे कट करून घ्यायचे आहेत आणि पाण्यामध्ये ठेवायचे काळे पडू नये म्हणून। त्यानंतर इथे कढईमध्ये तेल घ्यायचं। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये जिरा टाकायचं आणि बारीक चिरून कांदा टाकायचं। त्यानंतर यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याची पाने टाकायची आणि 5 ते 6 लसूण ठेचून घेतला आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं। व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे। कांदा छान असं परतून घ्यायचं। आणि तुम्ही ते बघू शकता छान असं कांदा परतून झालेला आहे। यामध्ये वांगे टाकायचे। वांगे 2 ते 3 मिनिटे परतून घ्यायचे। वांगे परतून घेतल्याने वांग्याच्या भाजीला चव खूप छान येते। तर व्यवस्थित असे परतून घ्यायचे वांगे। छान असे वांगे परतून झालेले आहेत। यामध्ये मसाले ॲड करूयात। अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 2 चमचे मिरची पावडर। तुम्ही तिखट कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार। आणि पाव चमचा हळदी पावडर, चवीनुसार मीठ टाकायचं। सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि 1 कप पाणी टाकायचं, मिक्स करून घ्यायचं। आणि झाकण ठेवून 7 ते 8 मिनिटे शिजवून द्यायचं। 7 ते 8 मिनिटांमध्ये छान अशी वांग्याची भाजी शिजते। एकदम झटपट बनवून तयार होते। एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वांग्याची भाजी बनवून तयार आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा व्हिडिओ, चॅनलला सबस्क्राईब करा। थँक यू।